मित्र एज्यू एक्सेल पब्लिकेशन्स यांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत साइन कन्व्हेन्शन्स फॉर द वर्क डन. वर्क डन म्हणजे घडलेले कार्य किंवा केलेले कार्य, या कार्याला देखील साइन कन्व्हेन्शन्स असते. साइन कन्व्हेन्शन्स म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साइन किंवा नोटेशन्स होय. तर मित्र हो, आज आपण शिकणार आहोत साइन कन्व्हेन्शन्स फॉर द वर्क डन. द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह वर्क डन W आर द फंडामेंटल कन्सेप्ट्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स अँड आर एक्सप्लेन्ड इन डिटेल्स ॲज बिलो. म्हणजे कुठलेही घडलेले कार्य हे पॉझिटिव्ह असते, तसेच ते निगेटिव्ह देखील असते. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सायन्स किंवा वर्कचे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असणे हे थर्मोडायनॅमिक्सचे फंडामेंटल कन्सेप्ट्स आहेत. थर्मोडायनॅमिक्स या शाखेचे फंडामेंटल कन्सेप्ट्स कुठले आहेत, तर एखाद्या कार्याचे पॉझिटिव्ह असणे किंवा निगेटिव्ह असणे. आणि हेच फंडामेंटल कन्सेप्ट्स आपण शिकणार आहोत. पॉझिटिव्ह वर्क डन W विथ व्हेरिंग प्रेशर. पॉझिटिव्ह वर्क डन विथ व्हेरिंग प्रेशर म्हणजे इथे वर्कचे साइन कन्व्हेन्शन जे आहे ते पॉझिटिव्ह आहे, परंतु येथे जे थर्मोडायनॅमिक सिस्टीममधील प्रेशर आहे ते व्हेरिंग प्रेशर आहे. म्हणजे हे प्रेशर कॉन्स्टंट नाही आहे, हे प्रेशर बदलणार आहे. तर मित्र, सर्वात प्रथम आपण थर्मोडायनॅमिक सिस्टीमसाठी ही एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट पाहूया. Consider a system of an ideal gas enclosed in a cylinder and a movable movable and frictionless and massless piston arrangement as shown in the फिगर. खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण एक एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट पाहूया. या एक्सपेरिमेंटल अरेंजमेंटमध्ये एक पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंट आहे. तसेच या पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंटमध्ये एक आयडियल गॅस हा एन्क्लोज्ड आहे आणि तोच आयडियल गॅस म्हणजे थर्मोडायनॅमिक सिस्टीम होय. इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम. या थर्मोडायनॅमिक सिस्टीमची इनिशियल स्टेट ही 3 स्टेट व्हेरिएबल्सने दर्शविली जात आहे. P1, V1 आणि T1 होय. थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये एक्सपान्शन घडते. या थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये एक्सपान्शन घडते. पुढील काही वेळातच आपण या रिलेटेड थेरी अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मी समजावून सांगत आहे की या थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये एक्सपान्शन घडते आणि एक्सपान्शन ही एक थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे. सो हेअर थर्मोडायनॅमिक प्रोसेस इज द एक्सपान्शन ऑफ ॲन आयडियल गॅस एन्क्लोज्ड इनटू द पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट. या एक्सपान्शनमुळे पिस्टन हा वरच्या दिशेने मूव्ह होतो बाय अ स्मॉल डिस्टन्स dx. या एक्सपान्शनमुळे हा पिस्टन वरच्या दिशेने मूव्ह होत आहे आणि या फायनल स्टेट ऑफ सिस्टीममध्ये तो B ही पोझिशन अचीव करतो. फायनल स्टेट ऑफ सिस्टीम ही 3 स्टेट व्हेरिएबल्सने दर्शवली जाते आणि दीज स्टेट व्हेरिएबल्स आर P2, V2 अँड T2. Due to an expansion of the gas, piston moves in the upward direction. पुढील थेरी समजावून सांगण्यासाठी मी पेज टर्नआउट करीत आहे. मित्र हो, आपण इथे याच थर्मोडायनॅमिक प्रोसेसशी रिलेटेड PV डायग्राम देखील पाहणार आहोत. पॉझिटिव्ह वर्क डन विथ अ व्हेरिंग प्रेशर. आपण शिकत आहोत पॉझिटिव्ह वर्क डन विथ अ व्हेरिंग प्रेशर. लेट धिस गॅस विल एक्सपांड टू द आउटवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन. लेट धिस गॅस विल expand due to the outward displacement of the piston or an upward pulling force applied to it. या गॅसचे हे एक्सपान्शन घडते का, तर ड्यू टू द आउटवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन. पिस्टन हा बाहेरच्या दिशेने मूव्ह झाल्यामुळे किंवा पिस्टनवरती पुलिंग फोर्स अप्लाय केल्यामुळे
सिलेंडर पिस्टन अरेंजमेंटमधील आयडियल गॅसचे एक्सपान्शन घडते. ड्यू टू धिस एक्सपान्शन इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस from V1 to V2 and the pressure of the gas decreases from P1 to P2. गॅसचे एक्सपान्शन झाल्यामुळे गॅसमधील व्हॉल्यूमचे म्हणजेच आकारमान हे वाढते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे जर आकारमान किंवा व्हॉल्यूम हे एक्स ॲक्सिसवर आपण रिप्रेझेंट करीत असू तर V1 हे इनिशियल व्हॉल्यूम ऑफ द मॅटर आहे आणि V2 हे फायनल व्हॉल्यूम ऑफ द मॅटर आहे. आणि इथे व्हॉल्यूम हे वाढते म्हणूनच फायनल व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन V1. ड्यू टू धिस एक्सपान्शन इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस फ्रॉम V1 टू V2 अँड द प्रेशर ऑफ द गॅस डिक्रीजेस फ्रॉम P1 टू P2. प्रेशर मात्र कमी होत आहे. ही इनिशियल स्टेट ऑफ मॅटर आहे आणि ही फायनल स्टेट ऑफ मॅटर आहे. इनिशियल स्टेट ऑफ मॅटर संबंधित जे इनिशियल प्रेशर आहे ते आहे इनिशियल प्रेशर P1 ऑफ द मॅटर. परंतु इथे एक्सपान्शनमुळे प्रेशर घटते आणि P2 हे फायनल स्टेट ऑफ मॅटर आहे. प्रेशर हे घटल्यामुळेच P2 इज लेस दॅन P1 आणि व्हॉल्यूम मात्र वाढलेले असल्यामुळे final state volume is greater than V1. The work done by the gas on the piston in this case is the positive because the volume of the gas has increased. इथे जे वर्क घडते जे वर्क हे पिस्टनच्या वरती घडते त्याला पॉझिटिव्ह मानावे कारण इथे आकारमान हे वाढलेले असते. ॲज शोन इन द इंडिकेटर डायग्राम द एरिया अंडर दिस कर्व AB रिप्रेझेंट द पॉझिटिव्ह वर्क डन W. मित्र हो, द वर्क डन बाय द गॅस ऑन द पिस्टन इन दिस केस इज पॉझिटिव्ह बिकॉज द व्हॉल्यूम ऑफ द गॅस हॅज इन्क्रीज्ड. एक्सपान्शनमुळे गॅसचे व्हॉल्यूम वाढते. गॅसचे व्हॉल्यूम वाढल्यास वर्क डन ऑन द पिस्टन हे पॉझिटिव्ह मानावे. अशा प्रकारे मित्र आपण पॉझिटिव्ह वर्क डन विथ वेरिंग प्रेशर साठी एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट समजून घेतलेले आहे, थेरी देखील समजून घेतलेले आहे. तसेच या रिलेटेड हे पॉझिटिव्ह वर्क डन विथ वेरिंग प्रेशर ग्राफिकल रिप्रेझेंटेशनने म्हणजे PV डायग्रामच्या साहाय्याने कसे दर्शविले जाते हे देखील पाहिलेले आहे. पुढे आपण निगेटिव्ह वर्क डन विथ वेरिंग प्रेशर पाहणार आहोत. पॉझिटिव्ह वर्क डन विथ वेरिंग प्रेशर शिकून झाल्यानंतर मित्र हो आपण पाहणार आहोत निगेटिव्ह वर्क डन विथ वेरिंग प्रेशर. कन्सिडर अ सिस्टीम ऑफ आयडियल गॅस एन्क्लोज्ड इन सिलेंडर अँड मूवेबल फ्रिक्शनलेस अँड मासलेस पिस्टन अरेंजमेंट ॲज शोन इन द फिगर. let the gas will expand, let the gas will be compressed due to the inward displacement of the piston or a downward pushing force applied on it. Due to this compression its volume decreases from V1 to V2 and the pressure of the gas increases from P1 to P2. या सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंटमध्ये आयडियल गॅस हा सिलेंडरच्या आतमध्ये भरलेला असतो. इथे हा गॅस कॉम्प्रेस केला जातो. गॅस कशा प्रकारे कॉम्प्रेस केला जातो किंवा का कॉम्प्रेस होतो तर ड्यू टू द इनवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन. पिस्टनची जर आतमधल्या दिशेने मूवमेंट झाली किंवा डिस्प्लेसमेंट झाली तर गॅस हा कॉम्प्रेस केला जातो. ऑर द डाऊनवर्ड पुशिंग फोर्स अप्लाइड टू इट किंवा पिस्टनवरती डाऊनवर्ड पुशिंग फोर्स अप्लाय केल्यास पिस्टन हा आतमधल्या दिशेने ढकलला जातो व यामुळेच गॅस हा कॉम्प्रेस होतो. ड्यू टू धिस कॉम्प्रेशन इट्स व्हॉल्यूम डिक्रीजेस फ्रॉम V1 टू V2. कॉम्प्रेशन झाल्यामुळे व्हॉल्यूम म्हणजे आकारमान कमी होते तसेच प्रेशर ऑफ द गॅस
increases from P1 to P2, गॅस मधील प्रेशर हे वाढते. दिस वर्क डन ऑन द गॅस इन दिस केस इज निगेटिव्ह बिकॉज द व्हॉल्यूम ऑफ द गॅस हॅज डिक्रीज्ड. आकारमान घटल्यामुळे इथे घडलेले कार्य हे निगेटिव्ह मानावे. ॲज शोन इन द इंडिकेटर डायग्रॅम द एरिया अंडर द कर्व ए बी रिप्रेझेंट्स द निगेटिव्ह वर्क डन. मित्र हो, थेरी समजून घेतल्यानंतर आपण इंडिकेटर डायग्रॅम समजून घेणार आहोत व त्यासाठी मी पेज टर्नआउट करीत आहे. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम मध्ये सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट आहे. तसेच या सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंटमध्ये आयडियल गॅस हा एन्क्लोज्ड केलेला आहे किंवा आयडियल गॅस हा बंदिस्त आहे. पिस्टनवरती कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केल्यामुळे पिस्टनची मोमेंट ही डाऊनवर्ड दिशेने घडते व यामुळे आतमधील गॅस हा कॉम्प्रेस होतो. थर्मोडायनॅमिक प्रोसेस कॉम्प्रेशन ऑफ द गॅस अँड देअरफॉर द फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम इज रिप्रेझेंटेड बाय द स्टेट व्हेरिएबल्स P2, V2 and T2. Now this thermodynamic process is also represented by the graphical representation which is called as the PV diagram. Here we can show this thermodynamic process with the help of PV diagram also, and we can also calculate the work done in this thermodynamic process. मित्र हो, हे कॉम्प्रेशन ऑफ द गॅस A टू B घडते. A इज द इनिशियल स्टेट ऑफ मॅटर. A ही इनिशियल स्टेट ऑफ मॅटर असल्यामुळे इनिशियल व्हॉल्यूम हे V1 आहे, परंतु इथे कॉम्प्रेशनमुळे आकारमान घडते म्हणून फायनल स्टेट ऑफ मॅटरचे व्हॉल्यूम हे इनिशियल स्टेट ऑफ मॅटरच्या व्हॉल्यूमपेक्षा कमी असल्यामुळेच V2 इज लेस दॅन V1. Why V2 is less than V1? Because final volume of the matter is less than initial volume of the matter. गॅसचे फायनल व्हॉल्यूम हे इनिशियल व्हॉल्यूमपेक्षा कमी असणार आहे कारण इथे कॉम्प्रेशन घडत आहे आणि यामुळेच V2 इज लेस दॅन V1. परंतु प्रेशर हे वाढते. प्रेशर का वाढते? कारण इथे गॅसचे कॉम्प्रेशन घडत आहे म्हणूनच फायनल प्रेशर जे आहे ते इनिशियल प्रेशरपेक्षा जास्त आहे आणि म्हणूनच P2 इज ग्रेटर दॅन P1. आयडियल गॅसमध्ये होणारे हे कॉम्प्रेशन इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत होणारे हे कॉम्प्रेशन A टू B या कर्वने दर्शवण्यात येते. कॉम्प्रेशनमुळे गॅसचे व्हॉल्यूम घटते. गॅसचे व्हॉल्यूम घटल्यास वर्क डन ऑन द गॅस निगेटिव्ह मानावे. कॉम्प्रेशनमुळे गॅसचे व्हॉल्यूम घटते. गॅसचे व्हॉल्यूम घटल्यास वर्क डन ऑन द गॅस निगेटिव्ह मानावे आणि हेच निगेटिव्ह वर्क डन ऑन द गॅस इज रिप्रेझेंटेड बाय ऑर द कॅल्क्युलेटेड बाय एरिया अंडर द कर्व AB. AB या कर्वच्या खालील जो एरिया आहे दॅट एरिया इज इक्वल टू द वर्क डन ऑन द गॅस. मित्र हो, निगेटिव्ह वर्क डन विथ वेरिंग प्रेशर समजून घेतल्यानंतर आपण पॉझिटिव्ह वर्क डन विथ कॉन्स्टंट प्रेशर समजून घेणार आहोत. विथ कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये प्रेशर हे कॉन्स्टंट राहते. प्रेशर हे बदलत नाही. प्रेशरमध्ये काही देखील फरक पडत नाही. यासाठी जी एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे ती आपण प्रथमतः समजून घेऊया. कन्सिडर अ सिस्टीम ऑफ ॲन आयडियल गॅस एन्क्लोज्ड in a cylinder and a movable frictionless and massless piston arrangement as shown in the figure. Let the volume of the gas increases from V1 to V2 at a constant pressure. Ideal गॅसचे आकारमान हे वाढत आहे. फ्रॉम V1 to V2 at constant pressure. आकारमान वाढत आहे परंतु त्यावरील
प्रेशर जे आहे ते कॉन्स्टंट आहे. दिस वर्क डन बाय द गॅस ऑन द पिस्टन इन दिस केस इज पॉझिटिव्ह बिकॉज द व्हॉल्यूम ऑफ द गॅस हॅज बीन इन्क्रीज्ड. आपण पूर्वीच पाहिलेले आहे की जेव्हा the work done by the gas on the piston in this case is positive because the volume of the gas has increased. ज्या वेळेस गॅसचे आकारमान वाढते त्यावेळेस गॅसने पिस्टनवरती केलेले कार्य हे पॉझिटिव्ह मानावे. ॲज शोन इन द इंडिकेटर डायग्राम द एरिया अंडर द कर्व AB रिप्रेझेंट द पॉझिटिव्ह वर्क डन. मित्र हो, थेरी समजून घेतल्यानंतर थेरीमधील एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट समजून घेतल्यानंतर आपण याच्याशी रिलेटेड डायग्राम पाहूया, तसेच PV कर्व देखील पाहूया, PV डायग्राम देखील पाहूया आणि त्या डायग्रामच्या सहाय्याने हाऊ टू कॅल्क्युलेट द पॉझिटिव्ह वर्क डन हे देखील पाहूया. त्यासाठी मी पेज बदलत आहे. मित्र हो, आपण एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट सर्वप्रथम समजून घेऊया की ज्यामध्ये कशा प्रकारे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटच्या बाबतीत प्रेशर हे कॉन्स्टंट ठेवण्यात येते. सर्वप्रथम धिस इज द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम. यामध्ये एक सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट आहे. तसेच या सिलेंडर पिस्टन अरेंजमेंटमध्ये पिस्टनच्या वरच्या बाजूस एक कॉन्स्टंट प्रेशर किंवा एक वेट ठेवलेले आहे, एक मास ठेवलेला आहे, अँड दॅट मास इज M. ऑल्सो द प्रेशर विच इज applied or applying on the piston which is the atmospheric pressure. Movable massless frictionless piston with cross sectional area A. हा एक पिस्टन आहे, हा एक मूवेबल मासलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन आहे ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया A आहे. सिलेंडर विथ क्रॉस सेक्शन एरिया A. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमधील सिलेंडरचा क्रॉस सेक्शन एरिया देखील A आहे. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये जो गॅस एन्क्लोज्ड आहे तो एक आयडियल गॅस आहे. या आयडियल गॅसचे एक्सपान्शन व्हावे यासाठी या आयडियल गॅसला बर्नरद्वारे हीट पुरविली जाते. ही हीट पॉझिटिव्ह हीट Q आहे, हीट सप्लाय टू गॅस. या हीटला पॉझिटिव्ह Q मानण्यात येते कारण ज्यावेळेस सराउंडिंगपासून सिस्टीममध्ये हीट पुरवण्यात येते त्यावेळेस त्या हीटला पॉझिटिव्ह Q मानावे. ड्यू टू heat supply to the gas, its internal energy increases. This increased internal energy of gas is utilized for expansion. या उष्णतेचा वापर हा एक्सपान्शनसाठी होतो किंवा केला जातो. दिस एक्सपान्शन ऑफ द गॅस कॉजेस द अपवर्ड मोशन ऑफ द पिस्टन्स विच इज ऑलवेज गवर्न्ड बाय द कॉन्स्टंट कंट्रोल्ड प्रेशर P atmospheric plus mgA ओनली. मित्र हो, आपण इथे समजून घेऊया की कशा प्रकारे त्या पिस्टनवरती कॉन्स्टंट प्रेशर अप्लाय होत आहे. धिस इन्क्रीज्ड इंटरनल एनर्जी ऑफ गॅस इज युटिलाइज्ड फॉर एक्सपान्शन. गॅसचे इंटरनल एनर्जी वाढते कारण गॅसला हीट सप्लाय केलेली आहे आणि ही इन्क्रीज्ड इंटरनल एनर्जी ऑफ गॅस इज युटिलाइज्ड फॉर एक्सपान्शन. यामुळे एक्सपान्शन घडते. धिस एक्सपान्शन ऑफ गॅस इज causes the upward motion of the piston which is always governed by a constant controlled pressure P atmospheric plus mgA only. हे जे एक्सपान्शन झालेले आहे गॅसचे, या एक्सपान्शनमुळे पिस्टनची अपवर्ड डिरेक्शनने
मोमेंट होते, पिस्टनची जी मोमेंट आहे ती अपवर्ड डिरेक्शनने होते, परंतु ही जी अपवर्ड मोशन आहे विच इज ऑलवेज गवर्नड बाय कॉन्स्टंट कंट्रोल्ड प्रेशर, ही अपवर्ड मोशन ही कॉन्स्टंट कंट्रोल्ड प्रेशरने गव्हर्न केली जाते. आता हे प्रेशर जे आहे ते कॉन्स्टंट कसे मानावे किंवा कशा प्रकारे असते. पिस्टनवरती जे प्रेशर अप्लाय होत आहे ते पी ॲटमॉस्फेरिक म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. एक्सपान्शनमुळे जर आयडियल गॅसचे प्रेशर वाढत असेल तर ते आयडियल गॅसचे प्रेशर हे न वाढता कॉन्स्टंट राहावे. पिस्टनची मुवमेंट ही अंडर कंट्रोल्ड कॉन्स्टंट प्रेशर राहावी म्हणून या पिस्टनच्या वरती एक मास ठेवलेले आहे एम, आणि या मासचे वेट जे डाऊनवर्ड डिरेक्शनने ॲक्ट होत आहे ते mg/a. या मासचे वेट जे डाऊनवर्ड डिरेक्शनने ॲक्ट होत आहे ते mg/a. हे mg/a हे वेट एक्सपान्शनमुळे वाढणाऱ्या प्रेशरला कॉम्पन्सेट करते आणि म्हणूनच या पिस्टनची वरच्या दिशेने होणारी जी मुवमेंट आहे ही अंडर कॉन्स्टंट कंट्रोल्ड प्रेशर मानली जाते. इन धिस मॅनर गॅस डज positive work on the piston with constant pressure. Pushing thrust during expansion, positive change in the volume of gas, and during collision gas molecules does the positive work on the piston. molecules जे आहेत किंवा गॅस हे पिस्टनवरती पॉझिटिव्ह वर्क डन करते कारण इथे गॅसचे एक्सपान्शन घडलेले आहे. हेच एक्सपान्शन किंवा हीच थर्मोडायनॅमिक प्रोसेस आपण पी व्ही डायग्रॅमच्या साहाय्याने समजून घेऊया. पी व्ही डायग्रॅम म्हणजेच इंडिकेटर डायग्रॅम म्हणजेच ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये आपण पी व्ही पॉझिटिव्ह वर्क डन विथ कॉन्स्टंट प्रेशर पाहूया. प्रेशर हे वाय ॲक्सिस या दिशेला रिप्रेझेंट केले जाते, तसेच व्हॉल्यूम हे एक्स ॲक्सिस दिशेला रिप्रेझेंट केले जाते. प्रेशर हे कॉन्स्टंट राहते म्हणूनच इनिशियल स्टेट ऑफ द मॅटर टू फायनल स्टेट ऑफ द मॅटर, प्रेशर हे एक हॉरिझॉन्टल लाईनने दर्शविण्यात आलेले आहे. P1 is equal to P2 because the pressure is constant at किंवा during this thermodynamic process. A is the initial state of matter having the state variables P1, V1. B is the final state of matter having the state variables P2, V2, and the thermodynamic process A B is denoted by the curve AB. Now the area under this curve AB is the positive work done by the gas. इथे प्रेशर हे कॉन्स्टंट राहते म्हणून प्रेशर हे एका हॉरिझॉन्टल लाईनने दर्शवण्यात आलेले आहे, परंतु एक्सपान्शनमुळे व्हॉल्यूम हे नेहमी वाढत असते म्हणूनच V2 इज ग्रेटर दॅन V1. दिस इज द इनिशियल व्हॉल्यूम ऑफ द मॅटर अँड दिस इज द फायनल व्हॉल्यूम ऑफ द मॅटर इन ॲन इंडिकेटर डायग्राम. In an indicator diagram, the curve AB is the line parallel to the volume axis because in this process volume changes at constant pressure. P is equal to constant. आकारमान हे बदलते, आकारमान हे वाढते, परंतु at a constant pressure the work done by the gas on the piston in this case is positive and is given by W is equal to P into in bracket V2 minus V1. जे काही कार्य घडते ते कार्य हे एरियाने दर्शवले जाते. वर्क डन बाय द गॅस इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व ए बी अँड दिस वर्क इज पॉझिटिव्ह अँड इज गिवन बाय डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू इन ब्रॅकेट V2 डिवाइड बाय V1. तर अशा प्रकारे मित्र आज आपण वर्क डन बाय द गॅस किंवा वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस आणि त्यांच्याशी रिलेटेड असलेले साइन कन्व्हेन्शन्स पाहिलेले आहेत. मित्र या पुढील
आर्टिकल शिकण्यापूर्वी सर्व माझ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी बंधू भगिनींना माझे एवढेच सांगणे आहे की आपले एक्सेल पब्लिकेशन्सच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वच्या सर्व व्हिडिओजमध्ये आवश्यक इम्पॉर्टंट किचकट आणि अवघड संकल्पना या साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये समजावून सांगण्यात येतात. याचा सर्वांनी लाभ घ्यावा. तसेच आमच्या चॅनलची माहितीही आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर द्या, जेणेकरून त्यांना देखील या चॅनलचा उपयोग भौतिकशास्त्र शिकण्यासाठी होईल. धन्यवाद.